आता सरांशी. हा, हे बघा सिलेबस आता माझ्या समोर आहे. आपण मध्ये डिटेलमध्ये यम बघितले. यमांचे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य याची व्यवस्थित माहिती घेतली. त्याच्यानंतर नियम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियम हे पण आपण नीट बघितलं. त्यानंतर आपण आसनाचं प्रॅक्टिकल तुम्ही सांगितलं की वेळ मला नाहीये, कारण लेक्चर्स तुमची 15 तारखेला, तुमची 10 तारखेला प्रॅक्टिकल परीक्षा आहे. तर प्रॅक्टिकल आता तुमचं कोणीतरी घेतला असं मला सर म्हणाले. तर प्राणायामाची आपण व्याख्या बघितली पतंजली योग सूत्रानुसार. काय व्याख्या बघितलेली सांगा बघूया. प्राणायामाची व्याख्या सांगा. 5 सूत्र मी तुम्हाला शिकवलेली. तस्मीन. तस्मिन सती श्वास प्रश्वासवर गती उच्यते प्राणायाम. बरोबर. दुसरा श्लोक सांग. हे अभ्यंतर स्तंभवृत्ती नाही. देश. बरोबर आहे, बरोबर आहे. सतुबाह्य बाह्य अभ्यंतर अभ्यंतर स्तंभ वृत्ती. स्तंभवृत्ती देशकाल. अगदी बरोबर. तिसरा श्लोक होता प्राणायामाचा. बाह्य अभ्यंतर विषयासेपि चतुर्था. करेक्ट. आणि त्यानंतर होता आहे ततः क्षीयते प्रकाशावरणम. हा झाला प्राणायामाचा परिणाम. आणि धारणासूच योग्यता मनसा. तर ही सूत्र आपण पतंजली योग सूत्रानुसार पाहिली होती. मग त्याचप्रमाणे डेफिनेशन, एक्सप्लेनेशन आणि टाइप्स ऑफ प्राणायाम. मग पतंजली योग सूत्रानुसार प्राणायामाचे प्रकार किती? अभ्यंतर स्तंभ आणि विषयाक्षेपी चतुर्था. आणि मी हेही तुम्हाला सांगितलं होतं की चौथ्याचं त्यांनी नाव सांगितलेलं नाहीये, पण हठयोगामध्ये जो केवल कुंभक सांगितलाय तो त्यांना अपेक्षित असावा असं सांगितलेलं. त्यानंतर सुटेबल पिरियड, तर कुठल्या वेळी कसा करावा हे सगळं आपण आता ह्याच्यामध्ये परत एकदा हा मुद्द्याचं मी रिव्हिजन करणार आहे की तुमच्या मनात कोणताही डाऊट राहू नये अशा पद्धतीने मी तुम्हाला ते सांगणार आहे. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ प्राणायाम, पतंजलीनुसार प्राणायामाचे प्रकार विचारले तर ते सांगायचे. ठीक आहे. हा, आता आपण येतोय सुटेबल पिरियड. सुटेबल पिरियड मी परत एकदा तुम्हाला श्लोकानुसार दाखवते. ही पीपीटी पण देते मी तुम्हाला की तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. हा, तर आपण हा, आता आपण ह्याच्याकडे येतोय की हा, आता अपथ्य, काय काय पथ्य पाळलं पाहिजे. अपत्यापथ्य म्हणजे हे काय येणार? सुटेबल पिरियड आता ह्याच्या पुढे आहेत, पीपीटी आहेत. डाएट, डाएट बघ, डाएट विचारले त्यांनी. इथं त्यांनी सांगितलंय काय 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 खाऊ नये. भोजनम अहितम विद्या पुनरुत्तोष्णीकृतम वृक्षम अतिलवणम युक्तम शाकोत्कतम वर्जम. म्हणजे जे अन्न परत परत गरम केलेलं आहे, परत परत गरम केलेलं अन्न जे आहे, कोरडं अन्न जे आहे, भोजन विद्या पुनरुत्पन्न म्हणजे परत परत जे गरम केलेलं आहे, उष्ण. वृक्ष जे कोरडं आहे. म्हणजे खूप त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे. सोअर म्हणजे आंबट आहे. मायनर ग्रेन्स, कदशन म्हणजे जी कदा म्हणजे काय की जो कमी प्रतीचं, ज्याच्यामध्ये कमी प्रतीचं हे आहे काय मूल्य, पोषण मूल्य. जसं आपण मैदा हे कदाचित घेतो आधुनिक ह्याच्यामध्ये की अजिबात मैद्याचे पदार्थ खायचे नाहीत कारण ते आपल्याला शरीराला हानिकार आहेत. तर असे कदाशन म्हणजे ज्याच्यामध्ये मायनर ग्रेन्स, ज्याच्यामध्ये पोषण मूल्य नाही आहेत, असे ग्रेन्स खाऊ नयेत. व्हेजिटेबल्स आणि अशी जी भाज्या आहेत ज्याच्यामुळे जळजळ होती, पोटामध्ये छातीमध्ये जळजळ होते, असे खाऊ नयेत. शुड नॉट बी इटन. फायर, त्याचप्रमाणे वन्नी स्त्री पती सेवनामावदौ आचरित. फायर म्हणजे अग्नीपासून दूर राहावं प्राणायामाची साधना करणाऱ्या माणसाने. वुमेन स्त्री अतिस्त्री सहवासापासून दूर राहावं आणि प्रवासापासून लांब राहायचं.
मॅडम हे अकॉर्डिंग हठयोगा आहे की हे योग दर्शन? तो हठयोगा आहे, पण तुम्हाला हे फक्त हे कन्सेप्ट समजावा म्हणून सांगते. कारण अष्टांग योगामध्ये महर्षी पतंजलींनी आसनावर काही विवेचन केलेलं नाहीये, पत्त्या अपत्यावर विवेचन केलेलं नाहीये, नाही. म्हणून आपण हे पाहतो आहोत. हम्म. तर आता अजून काय काय खायचं नाही? कटू, आम्ल, तीक्ष्ण, लवण, उष्ण, हरित, शाक, सवीर, तैल, तिल, सर्षप, मध्यम, अजाम, आजादी, मांस, दधी, तक्र, कुलत्थ, कोल, पिन्याक, हिंगू, लशनम, आद्यम, पत्यमाहू. तर हे पण सगळं खायचं नाहीये. कटू म्हणजे काय? कटू म्हणजे काय सांगा? कडू. हं? आम्ल म्हणजे आंबट. तीक्ष्ण एकदम असं म्हणतो ना, खूप मसाले घातलं. तिखट असणं वेगळं आणि मसाल्याचा झणझणीतपणा वेगळा. की नुसती मिरची घातली तर जसा पदार्थ लागतो, मिरचीच्या जोडीला आलं घातलं की ते कसं भगभगीत होतं, त्याला तीक्ष्ण. भगभगीत असणं त्याला तीक्ष्ण म्हणायचं. लवण म्हणजे खूप मिठाचं प्रमाण असणार. उष्ण म्हणजे गरम असलं. हरितशा काही प्रकारच्या हिरव्या भाज्या. सव्वीर, सव्वीर म्हणजे काय सांगा? सव्वीर म्हणजे कोण सांगेल? आठवून बघा, येतंय का? तैल, सव्वीर तैल म्हणजे ह्याचं मोहरीचं तेल. हा, त्यानंतर तीळ, तिळाचं तेल, तीळ, सव्वीर, मोहरीचं तेल, तीळ, त्यानंतर तिळाचं तेल. अं, त्यानंतर मद्य, मद्य म्हणजे दारू, मत्स्यान म्हणजे मासे, अजादी मांस म्हणजे बकऱ्याचं मांस, दधी म्हणजे दही, तक्र म्हणजे ताक, कुलत्थ म्हणजे कुळीत माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर पिन्याक, पिन्याक म्हणजे काय? पिन्याक म्हणजे काय? कांदा, हिंगू, हिंगू म्हणजे हिंग, लसूण, लसूण. पिन्याक म्हणजे कांदा. हे खायचं नाहीये. हे प्राणायामाचा अभ्यास करणाऱ्या साधकांनी खायचं नाही. तर पथ्य काय आहे मग? धूम, शाली, यव, षष्टिक, शोभनान्नम, क्षीराज्य, खंड, नवनीत, सीता, मधुनी, शुंठी, पटोलक फलादिक, पंचशाक, गादी, दिव्य मुदकम, छ यमींद्र पथ्यम. म्हणजे गोधूम म्हणजे गहू, शाली म्हणजे राईस, बार्ली, यव म्हणजे बार्ली, गुड ग्रेस, चांगली अन्न ज्याच्यामध्ये पोषण मूल्य चांगली आहे. जसं की आपण ज्वारी, तांदूळ, हा, त्याच्यानंतर गहू, हा, नाचणी, परत त्याच्यानंतर तुम्हाला सांगता येईल की डाळी, सगळ्या डाळींमध्ये प्रोटीन जास्त असतात. कडधान्य सगळी, ह्यांना काय म्हणायचं? गुड ग्रेस असं म्हणायचं. शोभना म्हणजे गुड ग्रेस. मिल्क, क्षीराज्य म्हणजे दूध, दुधापासून बनवलेलं तूप, दूध, लोणी, तूप. दही आणि ताक चालत नाही, पण लोणी आणि तूप चालतं दुधापासून बनवलेलं. जागरी म्हणजे गुळ. त्यानंतर बटर म्हणजे लोणी. हा, त्यानंतर सीता म्हणजे साखर, मधू म्हणजे मध. नंतर शुंठी म्हणजे काय सांगा? सुंठ. कोरडलेलं आलं म्हणजे सुंठ ना. सुंठ. पटोल, म्हणजे पटोल म्हणजे काकडी. तर फळं चालतात. नंतर 5 प्रकारच्या भाज्या. ग्रीन ग्राम म्हणजे मूग, ग्रीन ग्राम म्हणजे मूग. आणि पावसाचं पडलेलं पाणी, याला दिव्य उदक असं म्हटले. हे सगळं चालतं. तर बिटर, ऍसिडिक, पंजंट, हॉट, ग्रीन, सिसम, मस्टर्ड, वाईन, फिश, बोट, फ्लेश, कर्ड, बटर मिल्क, ओनियन, असा फोटा. गार्लिक आहे अपत्य आहे, खायचं. खायचं काय आहे? तर व्हीट, राईस, बार्ली, गुडग्रेस, मिल्क, घी, जॅगरी, बटर, शुगर, हनी, ड्राय, जिंजर, ककंबर, फ्रुट्स, 5 लिफी व्हेजिटेबल्स, ग्राम आणि पावसाचं पाणी. आता मी तुम्हाला हे मराठीतलं परत एकदा देते. तर ह्या पत्त्याचं असं कुठल्या ग्रंथात केलंय असं म्हणायचं नाही. आपण सांगायचं की हे प्राणायामात करणाऱ्या साधकाला अपथ्य आहे. त्यांनी तुपाचं पदार्थ, दुधाचे पदार्थ जास्त खाल्ले पाहिजेत. त्यात दही आणि ताक नाही. दूध चालतं, मध्ये दूध चालतं, तूप चालतं आणि लोणी चालतं. आता दुधामुळं काय होतं? तर
प्राणायाम करणाऱ्या साधकाची प्राणायामामुळे शरीराची उष्णता वाढण्याची शक्यता असते दीर्घकाळ प्राणायाम केल्यामुळं. तर आणि शरीर हे होतं व्हायला लागतं, कारण नाडीशुद्धीची लक्षणं आपण बघणार आहोत पुढे. मग त्यामुळं त्याच्या शरीराचं व्यवस्थित पोषण होणं गरजेचं असतं. म्हणून दूध, तूप आणि लोणी वापर जास्त करा. आता असा आहार घ्यायचा आहे: सुस्निग्धम मधुर आहारश्च चतुर्थांश विवर्जित भुज्यन्ते शिव संप्रीते मे उच्यते. हा प्राणायामाचा अभ्यास करणाऱ्या माणसांनी सुस्निग्ध, ज्याच्यामध्ये योग्य प्रकारे तेलाचा अंश, स्निग्धाचा अंश योग्य प्रकारे आहे, आहारात मधुर रसात्मक आहार आहे, आणि एक पोटाचा एक भाग रिकाम सोडायचा आहे. म्हणजेच काय, त्यांनी अर्ध पोटी जेवायचं आहे, एक पाण्याला रिकामा ठेवायचा आहे, आणि उरलेला एक भाग वायू संचरणासाठी रिकामा ठेवायचा आहे. यालाच मिताहार असं म्हणतात. ज्या आहारामध्ये योग्य प्रमाणात सुस्निग्धता आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, तेलाचं प्रमाण योग्य प्रमाणात आहे, आहार मधुर रसात्मक आहे, आणि एक भाग पोटाचा 4 भागापैकी एक भाग रिकामा ठेवलाय. कशासाठी? वायूच्या संचरणासाठी. आणि एक भाग पाण्याने भरलाय. म्हणजे अर्धा भाग घन आहार, एक भाग द्रव आहार, आणि उरलेला भाग वायू संचरणासाठी मोकळा ठेवायचा आहे. असा मिताहार अभ्यास करणाऱ्या साधकांनी घ्यायचा आहे. आणि तो त्याची क्वालिटी कशी पाहिजे, त्याची गुणवत्ता कशी पाहिजे आहाराची? पुष्टम सुमधुरम सुस्निग्धम धातू पोषणम मनोभिलषितम योग्यम योगी भोजनम आचरेत. शरीराला पोषण करणारं, शरीराला बल देणारं, पुष्ट करणारं पाहिजे. सुमधुर, गोडाचा अंश पाहिजे त्याच्यात. सुस्निग्ध म्हणजे तेला तुपाचा अंश योग्य पाहिजे. गव्यम, गाईचं तूप, गाईचं दूध वापर केलेला असला पाहिजे. धातूचं पोषण करणारा असला पाहिजे. इतकंच नव्हे तर मनाला आनंद देणारा आहार योग्यानी आहे. आता आपण प्राणायाम कधी, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर आहे बघा. आता आपण काय बघितलं? डाएट बघितलं, डाएट फॉर प्राणायाम बघितलं. आता आपण सुटेबल पिरियड बघणार, त्यानंतर प्राणायाम सिद्धी बघणार आहे, हीन, मध्यम, उत्तम प्राणायाम बघणार आहे. हे सगळे आता आपण एकेका स्लाइड मध्ये बघणार आहे. तर प्राणायामाचा अभ्यास कधी करावा? अथासने दृढे योगी वशी हितमिताशीन गुरुपदृष्ट मार्गेन प्राणायामान समभ्यसेत. महर्षी पतंजलींनी पण सांगितलंय, तस्मिन् संती श्वास प्रश्वासयोः गतिर्विच्छेद हा प्राणायाम. याचा अर्थ काय की आधी आसनामध्ये यमानी चांगलं पालन केलं, यमाचं पालन केलंय, नियमांचं पालन केलंय, आणि मग त्यानंतर आसनामध्ये प्रावीण्य प्राप्त केले. बघा हा मी काय काय सांगते की तस्मिन संती असं महर्षी पतंजलींनी जो शब्द वापरलाय, त्या तस्मिन संतीमध्ये काय काय येतंय बघा. की साधकानं, व्यायामाचा अभ्यास करणाऱ्या साधकानं यमांचं पालन केलं पाहिजे, नियमांचं पालन केलं पाहिजे, आणि प्राणायामामध्ये मध्ये प्रावीण्य प्राप्त केलं पाहिजे. त्यानंतर प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा, ह्या 3 गोष्टी: यमनियमांचं आचरण, आसनांचा चांगला अभ्यास, आसनामध्ये प्रावीण्य प्राप्त करायचंय, आणि त्याच तस्मिन संतींचा इथं तस्मिन संतीसाठी इथं शब्द आहे अथासने. लक्षात येतंय का? अथासने, अथासने दृढे योगी वशीहित मिताचिनः. म्हणजे अशा प्रकारे आसनामध्ये प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर दृढे योगी, आसनामुळे शरीराला दृढता प्राप्त झाल्यानंतर, बघा किती खोल अर्थ आहे. अथासने दृढे म्हणजे यमनियमांचं पालन गृहीत धरलेलं इथं, आणि त्यानंतर आसनामध्ये चांगलं प्रावीण्य प्राप्त करून शरीराला दृढता प्राप्त झाल्यानंतर वशी हितमिताशिनः, आहारावरती योग्य नियंत्रण आल्यानंतर, हितकारक मिताहाराचं सेवन केल्यानंतर गुरुपदृष्ट मार्गे, गुरुनी सांगितल्याप्रमाणे प्राणायामान समभ्यसेत. गुरुनी ज्या पद्धतीने गुरु मार्गदर्शन करतो, गुरुच्या मार्गदर्शनानुसार कुंभकाचा म्हणजे प्राणायामाचा अभ्यास करावा. आणि तुम्हाला श्लोक पण माहिती आहेत, प्राण आणि ह्याचा संचय. जे चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थानुत्वम आपनोती ततो वायून निरोधेत.
जोपर्यंत हा वायू म्हणजे प्राण चालला आहे तोपर्यंतच आपलं चित्त पण चाललेलं आहे. ज्यावेळी हा प्राण निस्तब्ध होईल, निश्चल होईल, त्यावेळी चित्त पण निस्तब्ध होईल. आणि म्हणून योग्यानी काय करायला पाहिजे? वायूचं म्हणजे प्राणाचा निरोध केला पाहिजे. पुढे अजून सांग, यावद वायू स्थितो देहे तावद जीवन मुच्यते मरणम तस्य निष्क्रांतीस्ततो वायू निरोध आहे. जोपर्यंत हा वायू आहे, आपल्या प्राण आपल्या देहामध्ये आहे, तोपर्यंतच आपण जिवंत असतो. आणि ज्यावेळी हा प्राण आपला देह सोडून जातो त्यावेळी आपल्याला पण मृत्यू होतो, आपल्याला पण मरण येतं, मृत्यू येतो, आपण पण निष्क्रिय होतो, निस्तब्ध होतो असं सांगितलंय. आता कसे करायचे प्राणा हे तुम्हाला सांगायला नको, ते तुम्हाला नाही आहे. आता कधी कधी करायचे तर बघा, प्राणायाम सुटेबल पिरियड कधी कधी करायचं. सुटेबल पिरियड म्हणून तुम्हाला असा एक इथं मुद्दा आहे तुमच्या दुसऱ्या युनिटमध्ये, प्रातर मध्य दिने मध्य रात्रेच कुंभकाण शनै ऋषिती पर्यंतम चतुर्वारम सम्यभ्यसेत. 4 वेळा दिवसातून प्राणायाम करायचंय. किती वेळा करायचंय? 4 वेळा प्राणायाम करायचंय. कधी करायचंय? प्रातर म्हणजे सकाळी, लिहून घ्या. 4 वेळा प्राणायाम करायचं. सुटेबल पिरियड ह्याच्यामध्ये सकाळी करायचंय, दुपारी करायचंय, भर मध्यानी सूर्य माथ्यावर असताना, सूर्य डोक्यावर असताना, बरोबर म्हणजे बरोबर 12 वाजता. नंतर इव्हिनिंग संध्याकाळी करायचंय आणि रात्री मिडनाईट म्हणजे मध्यरात्री करायचंय. बघा, सकाळी, संध्याकाळी, मध्यानीला आणि मध्यरात्री. सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री. पण दुपारी बरोबर मध्यान्नाला करायचंय आणि रात्री मध्यरात्री करायचंय. मध्यान म्हणजे बरोबर दिवसाचा मध्य, दिवसाच्या मध्य समयी म्हणजे सकाळी जे दिवस उजाडत असताना, म्हणजे दिवसाचे मध्यान्न बरोबर अर्धा दिवस झालेला असताना, संध्याकाळी आणि रात्री मध्य म्हणजे दिवसाच्या मध्यरात्री आणि पहाटे सकाळी म्हणजे रात्र संपत असताना, रात्र सुरू होत असताना, रात्र संपत असताना किंवा संपत असताना, दिवस उगवत असताना, दिवसाच्या मध्यभागी आणि रात्रीच्या मध्यभागी असं दिवसातून 4 वेळा प्राणायाम करायचा आहे. आणि आता हा प्राणायाम कणीयसी भवेत स्वेदः कंपो भवंती मध्यमे उत्तमे स्थानम आपनोती ततो निबंधेत. कणीयसी म्हणजे अधम प्राणायाम, अधम किंवा हीन प्राणायाम. हीन प्राणायाम केल्यामुळे काय होतं? आपल्याला घाम येतो. कणीयसी आपल्याला सगळ्यात सुरुवातीला हीन प्राणायाम करत असताना घाम येतो. मध्यम प्राणायाम करत असताना आपल्या बॉडीला कंप सुटतो. आणि उत्तम प्राणायाम करत असताना आपल्याला काय, एक स्थिरता, एक शांतता, एक स्टेडीनेस, खूप अशा छान पद्धतीचा एक छान प्रकारची शांतता, स्तब्धता आपल्याला येते. आता हेच गुरुकुलच्या पद्धतीने जर तुम्ही विचार केलात तर त्यांनी हीन प्राणायाम 4 मात्रेत श्वास घ्यायचा, 8 मात्रेत श्वास सोडायचा, 16 मात्रेचा कुंभक करायचा, ह्याला हीन प्राणायाम म्हटलंय. तर मध्यम प्राणायाम कशाला म्हटलंय? 8 मात्रेत श्वास घ्यायचा, 16 मात्रेत श्वास सोडायचा, 32 मात्रेचा कुंभक करायचा, याला मध्यम प्राणायाम म्हटले. आणि उत्तम 16 मात्रेत श्वास घ्यायचा, 32 मात्रेत सोडायचा, 8 मात्रेचा कुंभक करायचा, त्याला उत्तम प्राणायाम म्हटलाय. श्वास घेणं आपण पहिल्या अंकाला लिहितो, श्वास सोडणं तिसऱ्या ह्याच्यात लिहितो आणि मधल्या मध्ये कुंभक लिहितो आपण. बघा, पहिल्यांदा पूरक, मग कुंभक आणि मग रेचक असा असतो. पूरक, कुंभक, रेचक असा प्राणायाम लिहिला. मग आता हीन प्राणायाम लिहून घ्या. 4 4 16 8 4 16 8 4 16 8 म्हणजे 4 मात्रेत श्वास घ्यायचा, 8 मात्रेत सोडायचा, 16 मात्रेचा कुंभक करायचा. 4 16 8 लिहिताना कुंभक मध्ये लिहिला जातो. मध्यम प्राणायाम 8 मात्रेत श्वास घ्यायचा आहे, 16 मात्रेत सोडायचा आहे, 32 मात्रेचा कुंभक, मग 8 32 16 असं लिहा. आणि उत्तम प्राणायामामध्ये 16 मात्रेचा पूरक करायचा आहे, 32 मात्रेचा रेचक करायचा आहे आणि 64
मात्रेचा कुंभक करायचा कुंभक मध्ये लिहायचा. हे क्लिअर झालं तुम्हाला? आता हीन प्राणायामामध्ये घाम येतो. हीन प्राणायाम करत असताना घाम येतो. मध्यम प्राणायाम करत असताना अंगाला कंप सुटतो. आणि उत्तम प्राणायामामध्ये शरीराला स्थिरता येते. आता आपण प्राणायाम सिद्धीची लक्षणं बघणार आहोत. आपण बघा, प्राणायामाची व्याख्या बघितली, एक्सप्लेन केलं प्राणायाम म्हणजे काय, प्राणायामाचे प्रकार सांगितले, ते बाह्य अभ्यंतर स्तंभ आणि विषयाक्षेपी चतुर्थ, ते 4 प्रकार. त्यानंतर आपण सुटेबल पिरियड बघितला, मध्यानी, संध्याकाळी, मध्यरात्री. त्यानंतर डाएट बघितलं. आता आपण प्राणायामाची सिद्धी आणि सायन्स. हीन प्राणायामामध्ये काय होतं, घाम येतो. मध्यम प्राणायामामध्ये शरीर थरथर कापायला लागतं. उत्तम प्राणायामामध्ये शरीराला स्थिरता येते. हे आपण सगळं बघितलं. आता नाडीशुद्धी लक्षणं विचारली. तुमच्या सिलेबसला प्रत्येक मुद्दा आणि मुद्दा मी तुम्हाला समजावून सांगते. आता प्राणायाम जर योग्य प्रकारे केला, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे रोग नाहीसे होतात. अयुक्त योगाभ्यासेन सर्व रोग समुद्भवा, सगळ्या रोगांचा नाश होतो. जर अयोग्य जर तुम्ही केलं तर सगळे रोग उद्भवतात. प्रकारे प्राणायाम केला तर सगळे रोग नष्ट होतात. आणि अयोग्य प्रकारे जर प्राणायाम केलं तर सगळे रोग तुम्हाला पुन्हा उद्भवतात, म्हणजे निर्माण होतात. मग अयोग्य प्रकारे जर प्राणायाम केला तर कोणते कोणते रोग निर्माण होतात? हिक्का, श्वास, काशश्च, शिरहा, कर्णाक्षी वेदना, विविधा रोगा पवनस्य प्रकोपतः. म्हणजे हिक्का म्हणजे उचकी, लिहून घ्या. जर अयोग्य प्रकारे प्राणायाम केला तर कोणते होतात? हिक्का. हिक्का म्हणजे उचकी. श्वास म्हणजे अस्थमा, दमा. श्वास म्हणजे अस्थमा, दमा. कास म्हणजे खोकला. कास म्हणजे खोकला. कास म्हणजे खोकला. शिर म्हणजे डोकं दुखणं. शिरवेदना म्हणजे डोकं दुखणं. कर्णवेदना म्हणजे कान दुखणं. अक्षी वेदना म्हणजे डोळे दुखणं. कान, डोळे यांच्यामध्ये वेदना होतात. डोकं, कान, डोळे यांच्यामध्ये वेदना होतात. भवंती विविधा रोगा प्रकोपतः. जर आपण योग्य प्रकारे प्राणायाम केला नाही तर प्राण प्रकोपित होतो आणि हे आजार होतात. विविध रोग आणि अनेक विविध रोग होतात. हिक्का म्हणजे उचकी, श्वास म्हणजे अस्थमा, कास म्हणजे खोकला, डोकं दुखणं, कान दुखणं, डोळे दुखणं आणि विविध प्रकारचे रोग होतात. तर हे आता आपण ह्याच्याकडे येणार आहोत. नाडीशुद्धीची लक्षणाकडे येणार आहोत आपण. आता नाडीशुद्धीची लक्षणं विचारलेत. नाडीशुद्धी लक्षणं: वपुकृशत्वं, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वं, नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयो, अग्निदीपनम, नाडी विशुद्धी, हटशुद्धी लक्षणम. वपुकृ म्हणजे शरीर तुमचं स्लिम होतं, वजन कमी होतं तुमचं. वपुकृशत्वं, वपुकृशत्वं शरीर तुमचं बारीक होतं. वदने प्रसन्नता, चेहरा प्रसन्न होतो. लिहून घ्या हे. वपुकृशत्वं म्हणजे स्लिम होता. वपुकृशत्वं हा श्लोक लिहून घ्या. नाडीशुद्धीचा श्लोक आहे, चांगला श्लोक आहे. मी तुम्हाला ही पीपीटी शेअर करते. वपुकृशत्वं, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वं, नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयो, अग्निदीपनम, नाडीशुद्धी, हटशुद्धी लक्षणम. म्हणजे तुमच्या शरीराला वपू म्हणजे शरीर कृश होतं, बारीक होतं. वदने प्रसन्न म्हणजे तुमचं स्थूलत्व नाहीसं होतं. वदने प्रसन्न, चेहरा टवटवीत तजेलदार होतो. नादस्फुटत्व, आवाजाला क्लॅरिटी चांगली येते, स्पष्ट, खणखणीत. माझा आवाज कसा आहे? खणखणीत असा आवाज होतो. नयने सुनिर्मले, डोळे तेजस्वी डोळे होतात. नजर चांगली होती, डोळे तेजस्वी, नजर क्लिअर होती.
अरोगता, अरोगता म्हणजे बॉडी डिसीज फ्री होती, तुम्हाला कोणताही आजार होत नाही. बिंदुजयो म्हणजे शरीरामध्ये जो बिंदू, बिंदू हा दोन अर्थाने वापरला जातो. वीर्य अशा अर्थी बिंदू हा शब्द वापरला जातो. आता वीर्य, वीर्य दोन प्रकारचं असतं. वीर्य म्हणजे पुरुषांमधलं जे प्रजननासाठी लागतं ते वीर्य, आणि त्याचबरोबर अजून एक प्रकारचं वीर्य, त्याला ओज असं म्हणतात. त्यानुसार ओज म्हणजे तुमचा शरीरामधला जो उत्साह असतो, ताकद असती, आपण म्हणतो ना, तो माणूस सदा तेजस्वी टवटवीत असतो, कधीच तो असा मरगळलेला दिसत नाही. तर आयुर्वेदामध्ये एक 8वा धातू म्हटलाय, त्याला ओज असं म्हणतात. म्हणजे त्याचं ओज चांगलं आहे, म्हणजेच शरीराची स्ट्रेंथ चांगली आहे. की एक प्रकारची जी ताकद, ओजस्वीपणा असतो, तेजस्वीपणा असतो, उत्साह, साहस, धैर्य, ताकद, जे काही सगळं असतं ते ओजामुळे येतं. जे तुमचे जे सप्त धातू आहेत, त्या 7 धातूंमुळे शरीराचं पोषण झाल्यानंतर शरीरामध्ये एक निर्माण होते, एक तेजस्वीपणा निर्माण होतो, एक व्हायटल जिवंतपणा, सळसळता, उत्साह, चैतन्य जे असतं त्याला आपण बिंदू असं म्हणतात. आणि प्रजनन करण्यासाठी, वंश सातत्य, वंश निर्मितीसाठी, वंश सातत्य टिकवण्यासाठी स्त्री आणि पुरुष एकत्र येतात. त्यावेळी स्त्री ह्या नवीन वंश निर्माण करण्यासाठी जे हे लागतं त्याला वीर्य असं म्हणतात. त्या वीर्यामध्ये शुक्रजंतू असतात, त्याला पण वीर्य असं म्हणतात. आणि त्या शुक्रजंतूचा स्त्री शरीरातल्या स्त्री बीजाशी संयोग होतो आणि नवीन जीव निर्माला येतो. तर ते जे वीर्य आहे, ज्याच्यामध्ये शुक्र असतात, ज्याला आधुनिक वैद्यकशास्त्रात सिमेन असं म्हणतात, ते सिमेन, त्या सिमेनला पण बिंदू म्हणतात. आणि दुसरा बिंदू म्हणजे तुमच्या शरीरातला तुमच्या शरीरातलं चेतन तत्व, तुमच्या शरीरातलं सळसळता उत्साह, चैतन्य जे आहे त्याला आपण बिंदू म्हणतो. ह्या चैतन्यावरती, ह्या बिंदू सुद्धा एक प्रकारचा छान सुरेख असा कंट्रोल येतो. तर ही नाडी शुद्धीची लक्षणं आहेत. तर आता इथं आपला पूर्ण झाला प्राणायाम सिद्धी. प्राणायाम सिद्धीची सायन्स म्हणजेच हेच. प्राणायाम सिद्धीनंतर आपण हीन बघितलं की हीन प्राणायाम केल्यानंतर शरीराला घाम यायला लागतो. मध्यम प्राणायाम केल्यानंतर आपलं शरीर थरथर कापायला लागतं. आणि उत्तम प्राणायामानंतर शरीराला, मनाला छान अशी प्रकारची स्थिरता येते. ती प्राणायाम सिद्धीची लक्षणं आपण बघितली. आता थेरापेटिक यूज, थेरापेटिक यूज खूपच छान आहे. थेरापेटिक यूज मध्ये तुम्ही प्राणायाम सगळीकडे वापरू शकता. प्रत्येक आजार बरा करण्यास आपल्याला प्राणायामाची गरज असते, कारण प्राण हा व्हायटल फोर्स आहे. आपल्याला ह्या प्राणामुळेच जिवंतपणा प्राप्त होतो. आणि हा जिवंतपणा म्हणजे जर हा प्राण, एक श्वास, आपण असं म्हणू शकतो का मी 5 मिनिटं बाबा श्वास घेणार नाही, तुम्ही जिवंत राहू शकाल का? एक 10 तुम्ही जिवंत राहू शकाल का सांगा? कोरोना काळामध्ये बघितलं आपण, प्राण किती महत्वाचा आहे. मग हा प्राण व्यवस्थित, आपल्याला जे सगळे आजार होतात ते रॉंग श्वास घेणं आणि आपल्या श्वसनाच्या चूक पद्धतीमुळे होतात. आपल्याला जे हे आजार होतात ते आपला प्राण प्रकोपित झाल्यामुळे होतात. आपलं खाणं पिणं, तिच्या पद्धतीचं खाणं पिणं, यामुळं आपल्या नाड्या मळानी भरलेल्या असतात. मग ह्या नाड्या मोकळ्या जर केल्या नाहीत तर काय होतं, आपल्याला आजार आपल्या मनात निर्माण होतो. मनोमय कोशामध्ये, पंचकोश संकल्पना तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदाची आणि योगाची. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञान कोश आणि आनंदमय, असे पंचकोशात्मक आपलं शरीर असतं. अन्नमय कोश म्हणजे आपलं स्थूल शरीर. मनोमय कोश म्हणजे जिथं आपलं मन राहतं, विचार भावना आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह थॉट्स येतात. निगेटिव्ह थॉट्स सतत जर आपल्या मनात येत राहिले तर आपण निगेटिव्ह थिंकिंग करायला लागतो. निगेटिव्हिटी शरीरामध्ये नकारात्मकता साठत जाते. आणि ही नकारात्मकता तीव्र झाली की आपला मनोमय कोश दूषित होतो. आणि मन दूषित झालं की प्राण दूषित होतो. मन आणि प्राण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण शरीर आणि मनाला आपण प्राणाने जोडतो, शरीराने श्वासाने जोडतो. आपण श्वास घेतो म्हणजे चराचर सृष्टीतली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण ग्रहण करतो. आणि ह्या प्राणायामामुळे आपलं शरीर आणि मन जोडलं जातं. मन काय आहे?
माइंड इज अ फंक्शनल युनिट ऑफ अवर ब्रेन. आपला ब्रेन जे जे काम करायचंय आपल्या मेंदूला ते आपल्या श्वासावाटे मनाला जे जे काम आपल्या मेंदूला जे जे काम करायचंय ते मनाद्वारे काम पूर्ण करून मेंदू. मेंदूचं काम मन कंप्लीट करतो. आणि आपलं शरीर, मेंदू हा शरीराचा भाग आहे. शरीर आणि मनाला कोण जोडतं तर प्राणशक्ती होती, श्वास जोडतो. मग त्यामुळं मन दूषित झालं तर आपला प्राण दूषित होतो. आणि प्राण दूषित झाला की तो वायू सैरा वैरा असा धावायला लागतो आपल्या चुकीच्या दिशेने. शरीरामध्ये तो सैरावैरा हे करायला लागतो. मग असा जेव्हा प्राण दूषित होतो त्यावेळी मन दूषित, प्राण दूषित झाला आणि प्राण दूषित झाला की मग वेगवेगळे आजार आपल्याला निर्माण होतात आणि ते आपल्या अन्नमय कोशामध्ये दिसायला लागतात. म्हणजे पहिल्यांदा दूषित होतं मनामुळं, मनोमय कोश दूषित झाल्यामुळं प्राणमय कोश दूषित होतो आणि प्राणमय कोश दूषित झाल्यामुळं अन्नमय कोश दूषित होतो आणि आपल्या शरीरामध्ये विविध आजार दिसायला. हा जी संकल्पना आहे आधी व्याधीची ही योग वशिष्ठमध्ये सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे आणि म्हणून प्राणायाम करून आपण काय करतो, आपल्या सगळ्या नाड्या मोकळ्या करतो. मला कुलासू नाडीसू मारितो नैव मैद्यगा कथमच उन्मनी भाव कथम का सिद्धिम भवेत. असं एक हठयोगामध्ये श्लोक आहे. मला कुलासू नाडीशू म्हणजे आपल्या शरीरातल्या नाड्या जेव्हा सगळ्या मळानी भरलेल्या असतात, नैव मध्यगा, मग आपल्या प्राणाला संचरण करण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाही. कथमच्या उन्मनी भावा, मग आपल्या मनाला, मनाची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे उन्मनी अवस्था, ती कुठून मिळणार. आणि कार्यसिद्धी कथम भवेत, आणि कार्यसिद्धी म्हणजे कुठलं पण जर आपल्याला कार्य तर त्याची कार्यसिद्धी कशी पूर्ण होणार, कार्यसिद्धी कशी होणार. म्हणून आपल्या नाड्या मोकळ्या पाहिजेत. हा आता श्लोक कोणता आहे? श्लोक कोणत्या अंगामधला कितवा श्लोक आहे? हा श्लोक जो आहे हा हठपदी मधला आहे. दुसरं जे कुंभकाचं प्रकरण आहे, कुंभकाचं जे प्रकरण आहे त्या कुंभकाच्या प्रकरणामधला श्लोक आहे. मी तुम्हाला मराठीमध्ये माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकातले मी तुम्हाला फोटो काढून पाठवते, छानपैकी फोटो काढून पाठवते. हे जे जे नाडी शुद्धीची लक्षणं, प्राणायाम सिद्धीची लक्षणं, ही सगळी मी तुम्हाला फोटो काढून लगेच म्हणजे आजच पाठवते. तर नाडी म्हणजे काय, तर ज्याच्या ज्या आपल्या शरीरामध्ये प्राणाचं वहन होतं, ज्या ज्यातून आपल्या प्राणाचं वहन होतं, प्राणशक्तीचं वहन, 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. तर ह्या 72,000 नाड्या, मग ह्याच्यामध्ये आपली नलिका आली, श्वासनलिका आली, रक्तवाहिन्या आल्या, आपलं जठर आलं, हृदय आलं, फुफ्फुस आलं, ह्या सगळ्यांचा अंतर्भाव नाडी, रक्तवाहिन्या, मग त्या आल्या, नीला आल्या, ज्याच्यातून शुद्ध रक्त वाहतं, अशुद्ध रक्त वाहतं, हे सगळं. प्रत्येक पेशी सुद्धा ही एक नाडी आपली होऊ शकते, कारण तिथं काही ना काही प्राणाचं चिन्ह दिसणारी कार्य सुरू असतात. म्हणून ह्या नाडी, अशा 72,000 नाड्या आयुर्वेदानुसार मांडलेत. आणि मला वाटतं शिवसंहितेमध्ये 3,60,000 नाड्या आहेत. शिवसंहिता किंवा कदाचित सिद्धांत पद्धती असेल, त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये 3,60,000 नाड्या असतात असं म्हणले, पण योगशास्त्रानुसार 72,000 नाड्या असतात असं म्हणले. आणि ह्या नाड्या मळानी पूर्ण भरल्या की त्या करणं गरजेचं असतं, आणि त्यासाठी आपण प्राणायाम करतो. हे आता प्राणायामाचं थेरापिटिक युग, म्हणजे नाडी शुद्धीसाठी, आपल्या शरीरातली सगळी टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी, नाड्या मोकळ्या करण्यासाठी आणि प्राणाची संचरणा व्यवस्थित व्हावी म्हणून आपण करतो. प्राणायामामुळे अनेक आजार बरे होतात. आता जसा आजार आहे तर त्यानुसार प्राणायाम केले जातात. आता समजा तुम्हाला वातविकार जास्त आहे, कफविकार आहे, तर कफविकार जर असेल तर कफविकारामध्ये उष्ण परिणाम देणारे प्राणायाम करायला पाहिजे. कफ सूर्यभेदन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, हे प्राणायाम जेव्हा तुमच्या शरीरातली कफा जास्त वाढलेला असतो, सर्दी पडसं खोकला सारखं होत असतं, अशा वेळी सूर्यभेदन आणि भस्त्रिका प्राणायाम केले पाहिजेत. भूक लागत नाही, अग्नी
आहे, भूकच लागत नाही. मग अशा वेळी भस्त्रिका प्राणायाम जास्त केला पाहिजे, ज्याच्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो. आता उष्णतेचे विकार होतात वरचेवर. उन्हाळा सुरू झाला की अंगावर बॉवेल्स येतात, समर बॉवेल्स म्हणतात त्याला. त्याचबरोबर लघवीला जळजळ व्हायला लागतील. ऍसिडिटी, पित्त जास्त असे जे पित्ताचे आणि ह्याचे विकार होतात, उष्णतेचे विकार होतात, त्यावेळी शीतली शीतकारी असे थंडावा देणारे प्राणायाम केले पाहिजेत. म्हणजे जसे गरज आहे. ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर आहे पेशंटला, हाय ब्लड प्रेशर आहे, तर हाय ब्लड प्रेशरच्या पेशंट तुम्ही अनुलोम विलोम दिला पाहिजे, शीतली शीतकारी आणि उज्जाई प्राणायाम दिला पाहिजे. पेशंट एकदम डल आहे, कप कप खूप वजन वाढलं, काय करायला, हालचालच करायला बघत नाही, मग अशा ह्याच्यामध्ये तुम्ही भस्त्रिका प्राणायाम त्याला जास्त दिला पाहिजे, सूर्यभेदन प्राणायाम जास्त दिला पाहिजे. हं परत कपालभाती, अग्निसार यासारख्या शुद्धी क्रिया दिल्या पाहिजेत, ज्या आपण प्राणाच्या साह्याने करतो, अशा शुद्धी क्रिया दिल्या पाहिजेत. अशा पद्धतीने कोणता आजार आहे, पेशंटला कोणता आजार आहे, मग कुठले प्राणायाम दिले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं, त्याचा प्रकोपित झालेला प्राण आपण सेटल केला थेरपीमध्ये. आता लोकांना ब्लॉकेजेस मिळतात, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करायला लागते. तेच जर ह्या लोकांनी व्यवस्थित प्राणायाम केले तर त्यांना हे ब्लॉकेजेस निर्माण झाले नसते. खायचं प्यायचं काय हे समजून घेऊन केलं असतं. तर असं म्हणजे प्रत्येक आजार बरा करण्यासाठी आपल्याला प्राणायाम करावा, शिकवावा लागतो. प्राणायामामुळे सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर जो श्वास आपण घेतो आणि सोडतो, श्वास व्यवस्थित तुमच्या याच्यातून वाहतो, तुमच्या शरीरातून वाहतो तो प्राण. आणि असा इतका व्यवस्थित वाहिल्यामुळं प्रत्येक पेशीला तुमच्या ऑक्सिजन चांगलं मिळतं. प्रत्येक पेशी, तांबडी पेशी काय फुफ्फुसातनं काय घेऊन जाते, त्याच्यातलं हिमोग्लोबिन असतं, ते ऑक्सिजन घेऊन जाते आणि प्रत्येक पेशीला पुरवठा करते. प्रत्येक पेशीला ऑक्सिजन व्यवस्थित मिळाला तर त्यांचं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चांगल्या होतील, त्यांच्या चयापचय क्रिया चांगल्या होतील, मग पेशी ऊर्जा चांगलं निर्माण करेल, शरीरातली जी टॉक्सिन्स आहेत ती बाहेर देईल. अशा पद्धतीने प्राणायामाचा थेरापिटिक यूज आहे. प्रत्येक आजारामध्ये प्राणायामाचा आपण वापर करू शकतो. प्रत्येक आजारानुसार वेगवेगळे थेरापिटिक यूज. कुठं नाही असं नाही. सगळ्यात पहिलं काय, तर हृदय आणि फुफ्फुस आपली आहेत. हृदय फुफ्फुसाशी निगडीत काय आहे, तर प्राणशक्ती. मग ह्या प्राणायामामुळं आपण हृदय फुफ्फुस दणकट बनवतो. विविध पद्धतीने आपण प्राणायाम करतो, म्हणजे काय, विविध पद्धतीने श्वास घेतो, विविध पद्धतीने श्वास सोडतो, आणि त्यामुळं फुफ्फुस आपलं मजबूत व्हायला लागतं. फुफ्फुसाची क्षमता आपण 100% वापरायला लागतो. फुफ्फुसाची नॉर्मल क्षमता आहे एका वेळी श्वास घेण्याची 5,000 लिटर ते 6,000-6,500 लिटर. प्रत्यक्षात आपण फक्त 500 म्हणजे अर्धा लिटर हवा आत घेतो, आणि बाहेर सोडतो 350 cc हवा बाहेर सोडतो. तसं प्राणायामाचा अभ्यास केल्यामुळं आपण काय करतो, जवळजवळ 10 पट, म्हणजे आपली फुफ्फुस आपण 10-15%च वापरत असतो, पण प्राणायाम अभ्यासाने आपण आपली फुफ्फुस पूर्ण क्षमतेने 100% क्षमतेने वापरण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्यामुळं काय होतं की आपली फुफ्फुस मजबूत बनायला लागतात, स्टॅमिना इम्प्रूव्ह व्हायला लागतो. आपल्याला प्रचंड कळतं, आपल्याला जिने चढताना, पर्वतराजी चढताना लक्षात येतं, अरे आपण दमत नाही अजिबात. जिने चढताना पूर्वीसारखी आपल्याला धाप लागत नाही. म्हणजेच काय लक्षात येतं, की तुमचं शरीर, नाड्या होत आहेत हे तुमचं तुम्हाला लक्षात येतं. आपण हालचाली पटापट करतो. आपण 60-70 वर्षाचे झालो तरी 60-70 वर्षाचे दिसत नाही. आपल्याला आपलं वय 40-45 असेल असं म्हणतात. ते कशामुळं, तर प्राणायामामुळं तुमचा स्टॅमिना इम्प्रूव्ह होतं, तुमचं हृदय मजबूत होतं, फुफ्फुस मजबूत होतं, आणि तुमच्या मस्तिष्काला एक ज्या प्रकारच्या विश्रांतीची गरज असते ती विश्रांती प्राप्त होती. प्राणायामाचे असे थेरापिटिक आजारात, अगदी बायपास झालेल्या पेशंटला सुद्धा प्राणायाम द्यायला लागतो. कोरोना काळामध्ये बघितलं, प्राणायामाचे विविध प्रकार दिले गेले. एक श्वासासाठी पेशंट हे झालेला, म्हणजे काय म्हणतात की एक एक श्वास लाख मोलाचा झालेला, लोकांकडे लाखो रुपये होते,
श्वास विकत मिळत नव्हता. का? नाड्या मळानी भरलेल्या होत्या. फुफ्फुसाच्या पाठीमागच्या भागाला पोस्टिरियर होतं लंग्स. तुमचा श्वासच पोचत नव्हता. मग व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. मग लक्षात आलं की इथं योगाचा उपयोग चांगला. मग भ्रामरी प्राणायाम शिकवला गेला कोरोना झालेल्या पेशंटना हॉस्पिटल्समध्ये, कोरोना सेंटर्स मधून. भ्रामरी प्राणायामामुळं बॉडीमधलं इन्फ्लमेशन कमी होतं. जे ताप आला की शरीरामध्ये तुमच्या दाह वाढतो, इन्फ्लमेशन सूज येते, लालसरपणा वाढतो, कारण ताप वाढलेला असतो. त्यामुळं जो दाह इन्फ्लमेशन आहे तो भ्रामरी प्राणायामामुळे कमी केला गेला. उज्जाईमुळं आपल्या शरीराची प्राण धारण करण्याची शक्ती वाढली. सॅच्युरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशनवर बोललं जात होतं बघा. ऑक्सिजन सॅच्युरेशन 95च्या खाली आलं की कोरोना सेंटरमध्ये तुम्हाला पाठवत होतं, ऍडमिट केलं जात होतं. तिथं गरज लागली तर ऑक्सिजन सॅच्युरेशन खाली येऊ नये म्हणून व्हेंटिलेटर्स लावले जात होते. बघा, म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राने सुद्धा केलं की प्राणायामाची किती गरज आहे, किती उपयोग होऊ शकतो प्राणायामाचा. तुम्हाला पालथं झोपवून एक्सरसाइज दिले. पाठीमागे प्राण पोचला पाहिजे, प्राणशक्ती पाठीमागे पोचली पाहिजे. आणि असे विशिष्ट एक्सरसाइज आहेत. डॉग ब्रिदिंग, कॅट ब्रिदिंग, क्रोकोडाईल ब्रिदिंग, रॅबिट ब्रिदिंग, मकरासनामध्ये कसा श्वास घ्यायचा, फ्रॉग ब्रिदिंग. हे विविध प्रकार आहेत. तसंच हँड स्ट्रेच ब्रिदिंग, अँकल स्ट्रेच ब्रिदिंग, फॉरवर्ड बेंडिंग ब्रिदिंग, बॅकवर्ड बेंडिंग ब्रिदिंग, इंटरकॉस्टल मसल ब्रिदिंग, हे श्वसन प्रकार आहेत. हे आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणजे आधुनिक काळानुसार, गरजेनुसार शोधून काढले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये फुफ्फुसाचा अप्पर लोब, मिडिल लोब, लोअर लोब सगळ्याला श्वास पोचला पाहिजे. म्हणजे श्वास इतका महत्वाचा आहे. आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये जो श्वास घेतो तो फार उथळ घेतो. कधीतरी सरांना सांगा, आपण हे कशा प्रॅक्टिसेस करायचे हे तुम्हाला शिकवता येतील. राम सरांना मुद्दाम सांगा, मोरे मॅडमचं म्हणावं प्राणायामावरती आम्हाला प्रॅक्टिकल पाहिजे. हे त्याचं सगळं शिकवता येईल तुम्हाला. आणि तुम्हाला पेशंटला ह्याचा वापर करायला तुम्हाला शिकवता येईल. पेशंटचे रोग बरे, थेरापेटिक यूज कसा करायचा. हार्ट बीपीचा पेशंट आहे, हायपरटेन्शन आहे, कोणते प्राणायाम द्यायचे. उलट लो बीपीचा पेशंट आहे तर त्याला कोणते प्राणायाम द्यायचे. खूप स्थूल पेशंट आहे, ओबेसिटी खूप आहे, त्याचं वजन करायचं आहे, कोणते प्राणायाम द्यायचे. डायबिटीज झालाय, कोणते प्राणायाम जास्त करायला सांगायचे, कोणत्या ब्रिदिंग प्रॅक्टिसेस जास्त करायला. अशा विविधतेनं प्राण आपण थेरापेटिक यूज करू शकतो. तर ह्याचं एखादं प्रॅक्टिकल जर तुम्हाला करायला शिकवायला संधी तर मला बरं होईल. आता यानंतर आपण प्रकार बघणार आहे प्रत्याहार. प्रत्याहाराचं प्रकरण आपण पाहणार आहोत. याच्यावर एक दोन प्रश्न होते. हा, विचारा की. एक, लो बीपी साठी प्राणायाम कोणता योग्य आहे? लो बीपी आजार नसतो. हाय बीपी हा आजार असतो, हायपरटेन्शन. नॉर्मली तुमचं बीपी किती पाहिजे, सरासरी कोट्यावधी लोकांच्या वरून काढलेलं 120-80 पाहिजे. पण ते तुम्ही जेव्हा तरुण वयात आहे त्यावेळी, ज्यावेळी तुम्ही म्हातारे होता त्याचवेळी हा थोडस बीपीचा रेशो बदलतो. म्हणजे 40-90 सुद्धा नॉर्मल मानलं जातं. पण ज्यावेळी 140-90च्या म्हणजे वरचं सिस्टॉलिक प्रेशर 140च्या वर जायला लागलं, 140 किंवा 140च्या वर, ऍस्टॉलिक म्हणजे खालचं प्रेशर हे 90 पासून वर जायला लागलं तर त्याला हाय बीपी असं म्हणतात. आता लो बीपी कधी म्हणायचं, तर बीपी तुमचा 90-60 आहे, 90 आहे, खालचं 60 आहे, वरचं 80 आहे, खालचं 60 आहे. पण लो बीपीची कारणं वेगळी असतात. तुमचं शुगर लेवल कमी असणं, हायपोग्लायसिमिया, रक्तातली साखर खूप खाली जाणं. तुम्ही खूप उपवास केलाय की ऑटोमॅटिकली रक्तातली साखर खाली जाणार आणि मग अशा वेळी तुम्हाला चक्कर येते किंवा बीपी होतो. तुम्ही पाणी कमी पिलेलं आहात. दिवसभरात स्त्रियांना साधारण 2 लिटर ते 2.6 लिटरची गरज असते आणि पुरुषांना 3.6 लिटरची गरज असते. हे जागतिक आरोग्य संघटनेनं पाण्याचं प्रमाण दिले. ते पाणी जर तुम्ही कमी पिलात तर इलेक्ट्रोलाइट तुमच्या देहात कमी जातात, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा बीपी लो होतो. बऱ्याच वेळा तुम्ही झोपलेला आहे, झटकन उठलात तर मेंदूला ब्लड सप्लाय कमी होतो आणि तुम्हाला चक्कर येते. त्या
लो होतो. तर असं बऱ्याच वेळा मुलं प्रार्थनेला उभी राहिलेली असतात बघा, खूप वेळ उभी राहिली की ती धाडकन बरीच मुलं खाली कोसळतात. पोस्चरल गिडीनेस येतो. खूप दीर्घ काळ उभं राहिल्यामुळं त्यांना ते जमत नाही आणि हायपोग्लायसेमिया होतो, बीपी लो होतो आणि ते लोक कोसळतात. पोस्चरल गिडीनेस असं त्याला म्हणतात. बऱ्याच जणांना असा त्रास असतो. पोझिशन चेंज झाली, खूप वेळ उभं राहिलं की चक्कर येऊ शकतं. अशी सवय आहे एखाद्याला. तर त्यामुळे लो बीपी हा आजार नाहीये. तर लो बीपी जर झाला तर अशा वेळी लो आणि बीपी दुसरा होऊ नये कुठला? म्हणून ऊर्जा वाढवणारे प्राणायाम द्यायचे. भस्त्रिका आहे, उज्जाई प्राणायाम सगळ्या रोगांवर लागतो. सर्व धातुगत रोग नाशक असं त्याचं ग्रंथात उज्जाई प्राणायाम सगळ्या आजारांवर चालतो. तर तुम्ही लो बीपी साठी सूर्यभेदन प्राणायाम द्यायचा, उज्जाई प्राणायाम द्यायचा, उष्ण परिणाम देणारे, शरीराची मुवमेंट वाढवणारे अशा पद्धतीचे प्राणायाम द्यायचे. मीठ साखर पाणी प्यायला द्यायचं. मीठ साखर पाणी प्यायला द्यायचं की लो बीपी तुमचा वर येतो. लो बीपी हा आजार नाहीये, पण हाय बीपी हा आजार आहे. हाय बीपीचे पेशंट असतील तर मात्र अनुलोम विलोम, चंद्रभेद, शीतली, शीतकारी, भ्रामरी, उज्जाई हे प्राणायाम द्यायचे हाय बीपीचा त्रास असेल तर. जितकं कपालभाती अनुलोम मॅडम, विलोम त्यांना अशा पद्धती. हॅलो. हार्ट हार्ट पेशंट आणि हाय बीपीच्या पेशंटला कपालभाती चालते का? नाही चालत. जेव्हा एखादा हार्ट अटॅक आलेला आहे, हाय बीपी आहे, अशा पेशंटला चालत नाही. मग पण पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही तो सेटल झालेला आहे, त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे, मेडिसिन तो व्यवस्थित घेतो, पथ्य तो व्यवस्थित पाळ, अशा पेशंटला तुम्ही आधी खूप सगळे 1 महिना 2 महिने ब्रिदिंग प्रॅक्टिसेस शिकवायचे. खूप छान पद्धतीने ब्रिदिंग प्रॅक्टिसेस शिकवायचे. तेच मी तुम्हाला आता सांगितलं. त्याच्यात पिपली श्वसन आहे, फ्लटर्ड ब्रीद आहे, हे सगळे असे सूक्ष्म ब्रिदिंग प्रॅक्टिसेस शिकवायचे. असं झाल्यानंतर बी कंट्रोलमध्ये येतो आणि ते झाल्यानंतर तुम्ही स्लो मोशन मध्ये त्याला कपालभाती शिकवू शकता. स्लो मोशन मध्ये, माझा शब्द ऐका, त्याला फुल लावायचं नाही की 1 मिनिटाला 120 स्ट्रोक मारले पाहिजेत, हा रूल त्याला लावायचा नाही. तर त्याला सांगा की तू 10-10 स्ट्रोक नंतर थांबायचंय, विश्रांती घ्यायची, मग पुढचे 10 स्ट्रोक मारायचे. असं जर करून घेतलं तर काही त्रास होत नाही. मी स्वतः देते बायपास झालेल्या लोकांना, अँजिओप्लास्टी झालेल्या लोकांना, पण मी ह्या पद्धतीने देते. 10 स्ट्रोक द्या, 5 स्ट्रोक द्या, 15 स्ट्रोक द्या, थांबा, काही त्रास होत नाही. हळू हळू. पण हे कधी आधी त्याला 1-2 महिने मी सगळे ब्रिदिंग प्रॅक्टिसेस करून घेते. दीर्घ श्वसनाचा सगळा अभ्यास करून, जलश्वसनाचा नाही, दीर्घ श्वसनाचे अनेक विविध प्रकार मी करून घेते. हँड स्ट्रेच ब्रिदिंग, अँकल स्ट्रेच ब्रिदिंग, फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग. त्याच्यानंतर तुमचं हे आहे 4 अंकात श्वास घेऊन 4 अंकात सोडायचा, 4 अंकात घेऊन 8 अंकात, 4 अंकात घेऊन 16 अंकात सोडायचा. हळू त्याचा श्वास लांबवत 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 शीतली, शीतकारी, अनुलोम विलोम हे करून घेत 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 1 महिना 2 महिने झाले की नंतर मी त्याला शिकवते. पण ती खूप त्यांना सांगते, मी सांगते तेवढेच आणि तसेच स्ट्रोक मारायचे, जास्त स्ट्रोक मारायचे नाही. असं जेव्हा तो उपयोग होतो, मी केलंय, अग्निसार पण दिलाय त्यांना आणि त्यांचं ब्लड प्रेशर आणि डायबिटीस दोन्ही कव्हर केलंय. पण ऍज अ मी असल्यामुळे मला कळतं पेशंटला त्रास होतोय नाही. ऑफलाईन वर्गामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पेशंटचा तुमच्यावर पूर्ण ट्रस्ट पाहिजे. पेशंट नातेवाईकांचा तुमच्यावर पूर्ण ट्रस्ट पाहिजे. अशा वेळी आपण हे सांगून हे करतो. मग ते त्यांना आपण सांगतो की हे कशासाठी, की परत परत ब्लॉकेजेस निर्माण होऊ दे, सगळ्या वाहिन्या मोकळ्या राहिल्या पाहिजेत, त्यासाठी आपण हे करतो. पण तुम्ही करत असताना तज्ञ मार्गदर्शकाच्या, म्हणजे तुम्ही आधी ती केस शेअर केली पाहिजे, विचार दाखवलं पाहिजे, किती बीपी आहे, काय आहे, बीपीच्या गोळ्या कुठल्या आहेत, हा सगळा दीर्घ अभ्यास करून आम्ही त्या पद्धतीने तो करतो आपण. तर अशा पद्धतीने आपण तो शिकवतो. लक्षात आलं? तर करू शकता तुम्ही. तर पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. एकदा राम सरना सांगा, एक आठवडाभर तुमचे प्राणायामाचे परीक्षेनंतर एक 7-8 दिवस लेक्चर लावा, प्रॅक्टिकल लावायला सांगा.
त्याच्यामध्ये हे विविध प्रकारचे प्राणायाम मी शिकवेन तुम्हाला. ठीक आहे. अजून काही शंका? अजून काही शंका आहेत का?